यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये आज शरद पवार यांनी विलिनीकरणाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे आणि त्यासाठी ते एकही शब्द बोललेले नाहीत. हे विशेष बोललंय कोण? शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील की नो विलिनीकरण. तो विषय आता थांबलेला आहे. शरद पवारांनी मात्र पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळ हे चार काटे फोडून काढलेले आहेत. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीवर आपलाच ताबा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातल्या आमदार, खासदारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय वाटतंय याचा अंदाज घेत शरद पवार यांनी एक वेळ निवडलेली आहे की केव्हा विलिनीकरण करायचं. विलिनीकरण करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला धडा शिकवणं आणि त्याहीपेक्षा अधिक हे जे चौकडी आहे यांचा पूर्ण कार्यक्रम करणं. या संबंधी शरद पवार यांच्या अतिशय जवळच्या स्नेहाने एक विशेष माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो. हे बघा, शरद पवार म्हणजे ज्यांचं राजकीय मानसशास्त्र भल्या भल्यांना समजत नाही. ते केव्हा काय बोलतील किंवा न बोलता कोणाचा कार्यक्रम करतील किंवा एखाद्याच्या पाठीवर हात ठेवतील आणि सांगतील की कामाला लाग, आणि कार्यकर्त्यांना देखील सांगतील की आता यांच्या विजयासाठी कामाला लागा. म्हणजे काय करा तर समजून घ्या. ज्या वेळेला धनंजय मुंडे हे टीका करत होते शरद पवारांवर थेट, बरं इकडं तिकडं नाही, परळीला नाही, बारामतीमध्ये जाऊन बोलले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय बोलले होते की आपली कन्या बाहेरची मात्र सून सुनेत्रा, आणि मग शरद पवार कसे निगरगट्टा आहेत वगैरे वगैरे बरंच काही ते बोलले होते. त्याच्यानंतर 2019 मध्ये जे काही 80 तासाचं सरकार फडणवीस आणि अजित पवार यांचं आलं होतं, त्यावेळेला त्या आमदारांना तिथे राजभवनावर नेण्याचं काम कुणी केलं होतं? धनंजय मुंडे यांनी केलं होतं. त्यावेळेला त्यांचा मोबाईल स्विच ऑफ. अनेक प्रसंग आहेत आणि अशा नालायक माणसाबद्दल मला प्रश्न विचारू नका असं थेट विधान शरद पवारांनी एकदा केलेलं आहे, हे लक्षात घ्या. ते धनंजय मुंडे अमित शहाना जाऊन भेटतात, देवेंद्र फडणवीस यांना दर महिन्यातून एकदा तरी भेटतात, सुनेत्राताई पवार जेव्हा जेव्हा दिसतील तेव्हा चरण स्पर्श करतात, कारण की मंत्रीपद पाहिजे. आता जे धनंजय मुंडे यांना मुळात राष्ट्रवादीमध्ये घ्यायचंच नव्हतं अशी इच्छा शरद पवारांची होती, परंतु पंडित अण्णा मुंडे यांनी गळ घातली होती म्हणून त्यांना ते त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये घ्यावं लागलं. हे धनंजय मुंडे यांच्या. मग धनंजय मुंडे ज्या वेळेला असा असा उद्योग करतात आणि अजितदादांना म्हणजे त्या पद्धतीने काहीतरी भरवून वगैरे जे करतात, तर ते कुठेतरी शरद पवारांना खटकत होतं. आणि ज्या वेळेला आज आता अजितदादा पवार नाही आहेत आणि मग विलिनीकरणासारखा प्रश्न ज्या वेळेला शरद पवारांना विचारला जातो, अगदी 2च दिवसांपूर्वी विचारला होता, त्यावेळेला ते काय म्हणाले होते की जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकांचं ब्रीफिंग मला ते दोघं जण सांगत होते. आता अजितदादा पवारच नाहीत त्यामुळे तो प्रश्न येत नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता परिस्थिती काय? इकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळातले काटे फक्त उलटे फिरलेले नाहीत, तर ते गळून पडल्यासारखं दिसतंय. नेमकं काय होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस? म्हणजे पार्थ पवार यांची जी काही धटिंगनशाही आहे, ही परिपक्वता नाही, प्रगल्भता नाही, संघटन अनुभव नाही, अशा परिस्थितीमध्ये आपल्या दादांच्या विरोधात जे लोक बोललेले आहेत आणि ज्यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलेलं आहे त्याचा राग डोक्यामध्ये ठेवून पार्थ पवार यांनी पटेल, तटकरे यांचे पद त्यांना त्या अर्थाने पदच्युत केलेलं आहे आणि मग ते खुलासे करण्याचा प्रयत्न वगैरे तो सगळा होतोय. आता प्रश्न काय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की विलिनीकरण होणार की नाही. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक होती. शरद पवारांचा आजारपण,
त्याच्यातून ते नुकतेच बाहेर आलेले. आणि मग आता त्यांनी बैठक घेतलेली आहे की आपल्या पक्षातल्या वेगवेगळ्या पातळीवरच्या सदस्यांना काय वाटतंय त्यांना ते जाणून घ्यायचं होतं आणि त्यांनी ती बैठक घेतली. व्यासपीठ तेच, एक लक्षात घ्या, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं नरिमन पॉइंटवरचं, मंत्रालयाच्या अगदी समोर जे शरद पवारांनी स्थापन केलेलं प्रतिष्ठानचं ते सभागृह आहे, ती संस्थाच मूळ त्यांची. मग तिथं त्याच व्यासपीठावर ज्या वेळेला अनेक प्रसंग घडले, म्हणजे आता पुढच्या, आता बघा 10 जूनला आता राष्ट्रवादी स्थापनेचा तो वर्धापन दिन होईल. त्या अशाच एका वर्धापन दिनाच्या वेळेला त्यांनी सांगून टाकले की आता मला काही स्वारस्य नाही, मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. त्याच्यानंतर काय झालं त्या सभागृहामध्ये हे आपण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मग आता प्रफुल्ल पटेल ज्या वेळेला असं म्हणाले की आता मी देखील लोक माझा सांगा ते लिहिणार आहे, म्हणजे भाजपमध्ये जायचं ठरलेलं अनेकदा, परंतु तसं करण्यात आलं नाही. आणि म्हणून आम्ही काय केलं, विकास करायचा, आम्हाला काय करायचं, आम्हाला विकास करायचा, आणि त्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये जायचं. आणि सत्तेमध्ये जर जायचं असेल तर भारतीय जनता पार्टी बरोबर महायुतीमध्ये सामील झालं पाहिजे, आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आता पटेल यांनी ज्यावेळेला तसा तो निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं. पटेल असं काही करतील, शरद पवारांना सोडतील असं कधीही वाटलं नव्हतं. आणि मग अशा पटेलांनी ज्या वेळेला 4 दिवसांपूर्वी सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली, सुनील तटकरेंनाही तिथं बोलून घेतलं, त्यावेळेला त्यांना काय वाटलं असेल की आता आपलं सगळं जे आहे ना, आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका उत्पन्न झालेला आहे. आता काय भारतीय जनता पार्टी आपल्याला काही लोणी लावत नाहीये. जे काही लोणी लावायचं ते लावून झालेलं आहे. निवडणुका झाल्या, लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता पुढच्या 3 वर्ष काही निवडणुका नाहीये, आणि मुळात 100% पाहिजे, स्वबळावर पाहिजे, दोन्ही कुबड्या फेकून द्यायच्या आहेत असं जाहीर केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने. मग आता तुमचे पार्थ पवारने जर तुमचे पंख म्हणा, तुमचं देठ म्हणा जर छाटला असेल, आणि तुम्हाला जर आमचा काही सहकार्य पाहिजे असेल, तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे थेट तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये येणे. हाच एक मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. आणि ते तुम्ही करू शकणार का, हा प्रश्न आहे. बरं, आल्यानंतर पुन्हा सत्ता, तुम्हाला तिकीट मिळतीलच की नाही, तुम्हाला कॅबिनेट मंत्री होता येईल का नाही, बरं तुमच्या मागे जे काही 4-2 आमदार येतील त्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती पाहून ते ठरवावं लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी, 20-22 आमदारांनी शरद पवारांना सांगून पाहिलेलं आहे, सांगितलेलं आहे त्यांच्या वेदना. आणि मग ते ते 20-22 आमदार असतील, त्याच्यापेक्षा आता बघा की सुरुवातीच्या काळ ज्या वेळेला हे 31 जानेवारीला उपमुख्यमंत्री पदाची ती घाईघाईने शपथ दिली गेली, आणि नंतर 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष, त्या दरम्यान त्याच्या म्हणजे 31 जानेवारी ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान हिरामन खोसकर, झिरवाळ, अनेक आमदार जाहीरपणे काय बोलले की आता कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. मग त्यांचे काय, त्यांचे तोंड दाबण्यात आले, त्यांना पक्षीय शिस्तीचा धाक दाखवण्यात आला, अनेक गोष्टी घडल्या. झिरवाळांना तर काय व्हिडिओ काय, रामू काय, बरंच टार्गेट केलं गेलं, लाच, ते प्रकरण एक उद्भवलं, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यावर दुसरं नंतर कोणी जाहीरपणे बोलण्याची हिंमत करू नये यासाठी ते सगळं केलं गेलं. मग आता शरद पवारांना काय साध्य करायचं आहे, त्यांनी ते वेळ तशी आलेली आहे, ते वेळ पाहिलेली त्यांनी, आणि या राष्ट्रवादीतल्या घड्याळची वेळ आता कशी चुकलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. बरं, दोन्ही राष्ट्रवादींचा ताबा, विलिनीकरण जरी झालेलं नसलं तरी ते आपल्याकडेच आहे हे शरद पवारांना कळतं. म्हणजे काय बघा, सुनेत्राताई पवार यांनी वारंवार व्यक्त केलेली आत्मीयता, कृतज्ञता लक्षात घ्या. पार्थ पवार, जय पवार तर आजोबांविरुद्ध काही फार बोलू शकणार नाही, आणि ते त्यांचं ऐकतात, ते व्यवस्थित ते सल्ला घेतात, कारण की कौटुंबिक ऐक्य, राजकारण बाजूला असं जरी म्हटलं तरी ते काय, पटेल तटकरे आता कसं आहे की त्यांना हे म्हणजे ते जागेवर आलेले आहेत, ते पुन्हा शरद पवारांच्या चरणी लीन झालेले आहेत. म्हणजे आता राहिलं कोण मग? बरं, आमदारांची इच्छा आहे सगळ्या की आता आपण एकत्र आलं पाहिजे.
मग अशा परिस्थितीमध्ये हा जो आपला वकूब आहे, तो वकूब असताना आपण जर घाई केली आजच की विलिनीकरण करायचं, तर काय होईल? तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस जी सत्तेमध्ये आहे, ती सत्ता निघून जाईल. आणि सत्ता निघून आपल्या हातातून जाते म्हटल्यानंतर भारतीय जनता पार्टी, महायुती, सुनेत्राताई पवार राष्ट्रीय अध्यक्षा, पार्थ पवार आणि पटेल यांचं काही होऊ, परंतु सत्तेमधला पक्ष आहे. मग तो सोडून आपण इकडं कसं यायचं? तिकडं जे अजून काही तिसरीच वाट फुटेल. बरं, सगळे काही असे काही फार दान धर्म करायला, समाजसेवा करायला आणि विकास करायला हे काही राजकारण करत नाहीत हे लोक. सत्ता आणि संपत्ती, सामदंड भेद. बरं, वॉशिंग मशीन आहेच आहे, मग ते सत्तेमध्ये जास्त अनुकूल आहे. म्हणून जसं सुरुवातीला सांगितलं की वेळ यायची आहे, ज्या वेळेला 2029च्या निवडणुकांची घोषणा होईल त्याला 3 वर्ष आहे. मग स्वबळावर आम्हाला लढवायचं आहे. बरं, तुम्हाला महायुतीमध्ये जर राहायचं असेल तर एवढ्या जागा काही मिळणार नाही, तुम्ही इतक्याच जागा घ्या, तितक्याच जागा घ्या, हे सगळं होणार आहे. आणि त्या वेळेला मग मग विलिनीकरण करायचं, असं शरद पवारांचं मत आहे. आणि ते त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांकडे बोलून दाखवलेलं आहे. आता ते लोक असे जे आहेत ते अतिशय विश्वासातले लोक आहेत. आणि मग ते विश्वासाने आमच्यासारख्या पत्रकारांना सांगतात का? ते अधूनमधून ते देखील हुशार, कारण ते शरद पवारांच्या सावलीमध्ये तयार झालेले आहेत. आता बघा की शरद पवार काय आहेत हे तुम्हाला कळतं. तुमचा अनुभव, तुमचा हे लक्षात घेऊन तुम्ही बोलू शकता काय बोलायचं ते. पण मला असं असं वाटतं, हे अशा पद्धतीची भाषा असते. आणि मग आता शरद पवार यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या हातातला विलिनीकरणाचा हुकमी एक का जो आहे तो आता राखून ठेवलेला आहे, इतकंच. आता मग छगन भुजबळ, मुंडे, तटकरे, पटेल हे वर्षा बांगल्यावर जात राहतील, कधी सिल्वर वॉकवर येत राहतील. म्हणजे ना घरके ना घाटके ते राहिलेले आहेत. तिकडं पक्षाच्या बैठकीमध्ये काय त्यांची बिनपाण्याने केली गेलेली आहे पार्थ पवार यांच्याकडून, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळी सूत्र जी आहेत राजकारणाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या, ती फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या हातामध्ये आहेत, एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.